गेल्या काही वर्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मंजूर झालेल्या निधीतून रंकाळा तलावाचे सौंदर्य अधिक खुलले असून आज हा तलाव कोल्हापूरकरांसाठी पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरला आहे। मात्र या परिसरातील फेरीवाल्यांच्या व्यवसायावर मनपाने अलीकडे केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्वतः रंकाळा परिसरात भेट देत अधिकारी आणि फेरीवाले यांच्यात समन्वय साधून आणला। रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी फक्त प्रशासनाची नाही, ती सर्वांचीच असल्याचं क्षीरसागर यांनी यावेळी सांगितलं। त्यांनी फेरीवाल्यांना शिस्त पाळण्याचे आणि नागरिक व पर्यटकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले। तसेच अधिकाऱ्यांनीही अन्यायकारक कारवाई टाळून स्थानिक युवकांना व्यवसायात सहकार्य करावे अशा सूचना दिल्या। अलीकडे रंकाळा तलावात कचरा आणि नासाडीचे अन्न टाकल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याची बाब आमदार क्षीरसागर यांनी गांभीर्याने घेतली। म्युझिकल फाउंटन सारखे प्रकल्प सुरू झाल्यानंतर रंकाळ्यात पर्यटकांची संख्या आणखी वाढणार आहे, त्यामुळे फेरीवाल्यांनी स्वच्छता आणि शिस्त राखून शहराच्या प्रतिमेला उंची द्यावी। दरम्यान नागरिकांनी आमदार क्षीरसागर यांच्यासमोर पार्किंग, वाहतुकीची कोंडी आणि कचरा व्यवस्थापन या समस्या मांडल्या। या समस्यांवर तत्काळ कारवाई करत क्षीरसागर यांनी वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रंकाळा परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त नेमण्याच्या सूचना दिल्या। तसेच अतिरिक्त आयुक्त रमाकांत अडसूळ यांच्याशी बोलून रंकाळा स्टँड, फुलेवाडी आणि क्रशर चौक, जावळाचा गणपती चौक दरम्यान उड्डाणपूल प्रस्तावित करण्याचाही प्रस्ताव मांडला। याशिवाय मंजूर निधीतून रंकाळा परिसरात ओला आणि सुका कचरा व्यवस्थापनासाठी गार्बेज कलेक्टर तात्काळ बसविण्याच्या सूचनाही आमदार क्षीरसागर यांनी दिल्या। यावेळी उपजिल्हा प्रमुख तुकाराम साळोखे, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, इस्टेट अधिकारी विलास साळोखे, पंडित पोवार आदी मान्यवर उपस्थित होते।